श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. हे शब्दे वीण संवादी जे, इंद्रिया नेणता भोगी जे, बोला आदी झोंबी जे प्रमेयासी. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेली ओवी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील पहिल्या अध्यायाची असून 58व्या क्रमांकाची ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून माऊली सांगतात, परमसत्य परमात्म्याचा अनुभव हा शब्दाशिवाय होतो. इंद्रियांनाही कळत नाही. हा अनुभव म्हणजे बुद्धी, भाषा आणि इंद्रियाच्या पलीकडचा असतो. आत्म्याचा परमात्म्याशी जो संवाद होतो तो मौनात होतो. त्यालाच माऊली शब्देवीण संवादीजे असे म्हणतात. हा आनंद डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. ध्यानात, नामस्मरणात मन पूर्णपणे शांत होण्याचा अनुभव म्हणजेच इंद्रिया नेणिता भोगीची. शब्द सुचण्याच्या अगोदर शांती, समाधान आणि कृतज्ञतेच्या अनुभवाने मन भरून येतं. सततच्या नामस्मरणाने विचार थांबतात. अंतर्मनातून शांतता आणि आनंद याचा अनुभव येतो. तोच आहे शब्दापलीकडचा संवाद. म्हणूनच माऊली हरिपाठात सुद्धा सांगतात, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. मौन म्हणजे शांतता, शब्दरहित आंतरिक अवस्था म्हणजे मौन. बाहेरच्या माळेने जप करण्यापेक्षा मनाच्या आत सतत नामस्मरण चालू ठेवणे हाच खरा जप आहे. म्हणजे हातात माळ नसली तरी चालेल, ओठांवर मंत्रोच्चार केला नाही तरी चालेल, पण मनाच्या आत सखोल नामस्मरण, चिंतन चालू ठेवणे हेच खरे मौन जप. अहो, ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आपण रोज म्हणतो, पण किती जणांनी हा मौन जप समजून घेऊन अनुभव घेत आहेत? हा आहे खरा प्रश्न. सामान्य जप म्हणजे जिथे ओठ हलतात, आवाज ऐकू येतो, हातामध्ये एक माळ असते आणि ते कधीतरी थांबावं लागतं. पण मौन जप तसं नाही. मौन जप म्हणजे ओठ स्थिर असतात, कुठलाच आवाज नाही. मनातील माळाद्वारे सतत श्वासासोबत नामस्मरण चालू असतं. त्याला म्हणायचं मौन जप. आणि मौन जप करायला काम सोडावे लागत नाही. जसं एखादी आई काम करत असली तरी तिच्या मनात आपल्या लहान मुलाची सतत आठवण येत असते. अगदी ती काहीही काम करत असली
तर पाळण्यामध्ये बाळ झोपेतून उठलं तर नसेल ना, किंवा बाळ रांगत तर नसेल ना, अशी सतत ती त्या चिंतनामध्ये असते. तसंच ह्या मौन जपामध्ये सुद्धा बरीचशी संत बाहेरून काम करताना तुम्हाला दिसतील, परंतु ते अंतर्मनाने सतत चिंतनात मग्न असतात. त्यांचे नामस्मरण चालू असते. म्हणून माऊली आजच्या ओवीत सांगतात, हे शब्दे वीण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आदी झोंबीचे प्रमेय असी. आजची ओवी इथेच संपली. जर या ओवीचा भावार्थ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि हो, हा व्हिडिओ परमार्थिक ग्रुपवरती शेअर करण्यास विसरू नका. रामकृष्ण हरी.